मॉर्निंगला मस्तपैकी कुलधारा आणि पटवोकी हवेली करून आम्ही आमच्या सॅम सन-ड्यूसच्या हॉटेलमध्ये आलो. मस्तपैकी बॅग्स आणि सगळं ठेवल्या. तिकडे शिवांशला त्याचे प्ले ग्राउंड भेटलं होतं खेळायला आणि मी मस्तपैकी माझा चहा एन्जॉय केला. संध्याकाळचा सनसेट एन्जॉय करायचा होता आम्हाला सॅम सन-ड्यूसच्या ॲक्टिव्हिटीज करून. सो आम्ही तिकडे जायला निघालो होतो. आमच्या पॅकेजमध्येच ते इन्क्ल्यूड होतं. सो फटाफट निघालो. आम्ही पोचलोच होतो. चारी बाजूला रण होता आणि आम्ही कॅमल राईड बुक केली होती कारण की थार राईड आम्हाला करायची नव्हती म्हणून. पण थार राईड पण एन्जॉय करू शकता. क्लायमॅट मस्त होतं. पण ना इथे एक लोचा काय झाला होता माहिती आहे, ही इकडची माणसं ना खूप आणि खूप लोकांना फसवतात. जर तुमच्याकडे ऑलरेडी पॅकेज असेल ना तर 10 पावलं नाही चालली ना तर सांगतील तुमची राईड इथपर्यंतच होती आणि ह्याच्या पुढे तुम्हाला जायचं असेल तर अजून चार्जेस पे करावे लागतील. आता माहिती नाही तिथे झिरो लाईन आहे की नाही, बट ही लोकं सांगतात की तिथे झिरो लाईन आहे. पण झिरो लाईन आम्ही ऑलरेडी सकाळी बघून आलो होतो की झिरो लाईन नक्की आहे तरी कुठे. तर आय थॉट ह्यांचा काहीतरी लोकांना तिकडे फिरवण्याचा वगैरे काहीतरी गिमिक प्लॅन असेल मे बी. सो ह्यांना बळी न पडता त्यांच्याशी तुम्हाला जो टुरिस्ट गाईड प्रोव्हाइड झाला असेल किंवा तुमचा जो कार ड्रायव्हर असेल तुम्ही त्याला बोलायला सांगा त्यांच्याशी आणि स्वखुशीने का होईना थोडे बहुत देऊन पुढे राईड एन्जॉय करा. आम्ही पण तेच केलं होतं. स्वखुशीने आम्ही नंतर त्यांना दिलं पण त्यांनी आमच्याबरोबर खूप झिकझिक केली होती. सो पहिलंच राईडवर बसायच्या अगोदरच त्यांच्याबरोबर रेट डिसाईड करा. मस्तपैकी कॅमल राईड एन्जॉय करून आणि सनसेट एन्जॉय करून आम्ही आमच्या हॉटेलला निघालो होतो. आलो, फ्रेशनअप झालो आणि बसलो. तोच आम्हाला कॉल आला की तुमच्यासाठी आम्ही कल्चरल प्रोग्राम ठेवला होता. सो मस्तपैकी बॉनफायर नाईटमध्ये कल्चरल प्रोग्राम एन्जॉय करण्यासाठी आम्ही निघालो होतो. थंडी एवढी पडली होती ना, विदाऊट जॅकेट बाहेर पडण्यासारखंच नव्हतं. त्याच्यामध्ये मस्तपैकी बॉनफायर आणि कल्चरल प्रोग्राम एन्जॉय करत होतो. तिकडचे लोकल्स असतात त्यांना हॉटेल ऑलरेडी बोलवून घेतं फॉर अ कल्चरल प्रोग्रामसाठी. आणि ही मुलगी एवढी सुंदर डान्स करत होती ना, तिने आम्हालाही नाचण्यासाठी मध्ये मध्ये बोलवलं होतं. पण तिला बघण्यातच जी मजा होती ना डान्स करताना ती वेगळीच. ह्या मुलाकडे ना काहीतरी इन्स्ट्रुमेंट होतं लाईक अ चिपळ्या टाईप, तर आम्हाला ना वाजवून दाखवत होता आणि आमच्याकडनंही त्याने करून घेतलं पण आपल्याला काही जमलं नव्हतं. फॉर अ प्रॅक्टिस ते झालं असतं. मस्तपैकी एन्जॉय करतच होतो. तेवढ्यात आम्हाला हॉटेलकडनं मस्तपैकी स्टार्टर्सचा मेन्यू आला होता. तो आम्ही पूर्ण असा आमच्या पॅकेजमध्येच ऑलरेडी इन्क्ल्यूड होता. नाईटमध्ये मस्तपैकी गरमागरम भजिया आणि सोबत हनी चिली पोटॅटो मस्तपैकी एन्जॉय केले. आणि हा मुलगा खरंच खूप मस्त वाजवत होता ते. नंतर थोड्या टायमाने त्यांनी आम्हालाही डान्स करण्यासाठी बोलवलं. कल्चरल प्रोग्राम संपला होता आणि नाईट झाली होती आणि जेवणाचा टाईमही झाला होता. सो डिनर करून घेतला. नेक्स्ट डे आम्हाला निघायचं होतं ते म्हणजे तनोतमाता मंदिर आणि झिरो लाईन. तिथूनच आम्ही पुढे अजून एका ठिकाणी जाणार होतो. पण वाटेमध्ये आम्हाला अजून एक मंदिर लागलं होतं ते म्हणजे घंटाली माता मंदिर. इकडचे रोड तर ना एक नंबर होते. मस्तपैकी या रोडच्या प्रेमात पडली होती. बिकॉज खड्डा असा हा प्रकारच नव्हता. दोन्ही बाजूला मस्तपैकी रण आणि त्याच्यामध्ये आमचा प्रवास. वाटेमध्ये आम्हाला लागलं होतं हे घंटाली माता मंदिर तनोत माता मंदिरला जायच्या अगोदर. परिसर आणि वातावरण एवढं थंड होतं की जमिनीवरती पाय ठेवल्या असता पाय गारटले होते. तिकडचा इतिहास वाचला आणि आम्ही निघालो. खूप थंडी होती आणि बोलायचं पण एकदम हे नव्हतं काहीच. इकडचे जे बांधकाम होतं ना, जो जैसलमेरी स्टोन आहे ना, एक नंबर ऑसम. त्याच्यावरती जे कार्विंग केलेलं होतं ऑसम. मजाक मस्ती एन्जॉय करत आम्ही पोचलो ते म्हणजे तनोतमाता मंदिरला. हे मंदिर कोणत्या पिक्चरमध्ये आहे माहिती आहे? हे मंदिर आहे आपला सनी देओलचा पिक्चर तो म्हणजे बॉर्डर. हेच ते मंदिर. ह्याच मंदिरावरती जेव्हा बॉम्ब पडले होते तेव्हा एकही बॉम्ब फुटला नव्हता. मातेची कृपा. आणि ते बॉम्ब तिथे अजूनही ठेवून दिलेले आहेत आणि पूर्ण इतिहास त्या काळच्या युद्धाचा अजूनही दर्शवून देतात. व्यवस्थितरित्या पूर्ण सगळी माहिती दिलेली होती. अंबे मात की जय. खरंच एकही बॉम्ब तिथे फुटला नव्हता आणि पूर्ण त्या युद्धाचा इतिहास दिसून येत होता.
मंदिरामध्ये आम्ही टाईम स्पेंड केला. खूप मस्त वाटलं आणि फुल पॉझिटिव्ह वाईब्स. आणि हे असं एक मंदिर होतं जिथे आम्हाला कोणीही कोणत्याही प्रकारे अडवलं नाही की तुम्ही फोटो काढू शकत नाही किंवा तुम्ही काहीही करू शकत नाही. तुम्ही करा, म्हणजे तुम्ही प्रेयर्स घ्या, तुम्ही फोटो पाहिजे असेल तर काढू शकता. नो रोकटोक, नो एनिथिंग. जैसलमेरचा हा दिवस खूप मस्त वाटत होता. नंतर पुढे बाहेर पडला असता आजूबाजूचा अजून थोडा बहुत आम्ही जो परिसर आहे तो एक्सप्लोअर केला. मंदिराच्या बाहेरच एक म्युझियम होतं जिथे आम्हाला आपल्याकडे असणारे जे गन्स किंवा त्या काळी होणारी जी युद्ध आहे, बॅटल्स कशा झालेल्या, त्याचा पूर्ण इतिहास सांगितला होता. नेक्स्ट आम्हाला जायचं होतं झिरो लाईनला. पण झिरो लाईनला जाण्याच्या अगोदर एक पेपर वर्क करायचा असतो, तो आम्हाला करायला लाईनीत उभं राहावं लागलं. पण ह्याच्यामध्ये मला एक राग हा आला होता, तिकडचे जे ड्रायव्हर्स आहेत ते बिलकुल पण हेल्पफुल नाही आहेत. ॲज अ टुरिस्ट आपणच सगळं करायचं. फायनली झिरो लाईनचं आम्ही पेपर वर्क केलं आणि आम्ही झिरो लाईनला आलो होतो. झिरो लाईन मीन्स हिंदुस्तान पाकिस्तान बॉर्डर. हिंदुस्तान पाकिस्तान बॉर्डर बघून आम्ही गेलो लोंगिया वॉर मेमोरियलला. तिकडे जाऊन आम्ही मस्तपैकी असेही आर्मीचे टँक्स, त्यांचे गार्डन्स, त्या काळी झालेलं जे युद्ध होतं लोंगियावालामध्ये त्या बॅटलचा पूर्ण इतिहास, त्याच्यामध्ये जे वॉरियर्स आपले शहीद झाले होते जे जवान, त्यांचा पूर्ण इतिहास, त्या बॅटलमध्ये यूज झालेले रणगाडे, पुन्हा एअरफोर्ससाठी यूज होणार झालेले पायलटचे प्लेन, पूर्ण इतिहास ह्या लोंगेवाल्या म्युझियममध्ये होता. आणि तो बघून त्या दिवशीचा जो एक बोलतात ना ब्लॅक डे सारखा आठवला होता. खरंच ते जर बॅटल आपण नसतं जिंकलो सो ती कंडिशन काहीतरी वेगळीच होती. मस्तपैकी तिथे भरपूर असा टाईम एन्जॉय केला. एवढं ऊन होतं तरीसुद्धा त्याचे झळाळे काही जाणवत नव्हते, कारण की क्लायमेट खूप थंड होतं. खूप मस्त वाटत होतं. जैसलमेरला येऊन हा जो म्हणजे हिस्टॉरिकल प्लेस आहे तो पाहण्यात खूप मजा आली. खूप एन्जॉय केलं. पुढे असे भरपूर ठिकाण होते जे भरपूर पाहण्यासारखे होते. नंतर आम्ही गेलो लोंगियावाला बॅटलचा पूर्ण जो रण होता, जिथे माहिती आहे पिक्चरमध्ये दाखवलं आहे की जिथे बॅटल झाली, कशा प्रकारे बॅटल झाली. सो त्याचं पूर्ण असं ना रेखांकन केलं होतं की कोणता जवान कोणत्या कंपार्टमेंटमध्ये होता, त्यांच्याकडे कोणत्या पोस्ट होत्या, सगळं पूर्ण असं पाहिलं. नंतर हा होता पाकिस्तानचा टँक जो आपल्या इंडियाने जिंकला होता. पूर्ण इतिहास लिहिला होता आणि तो डे म्हणजे बॅटल ऑफ लोंगेवाला, ब्लॅक डे बोलतात. सो तो आम्ही म्हणजे हे सगळं बघून आम्ही विचार करत होतो की कसं काय एवढं सहन केलं असेल किंवा बट सहन नाही बोलू शकत. आपले आर्मीतले लोक वॉरियर्स आहेत अँड सल्यूट फॉर दॅट. नंतर आम्ही गेलो अजून एका म्युझियममध्ये जिथे सगळ्या प्रकारचे अँटी माइन्स, पुन्हा गन्स, त्या बॅटलमध्ये जे यूज होणारे गन्स होत्या किंवा बॉम्ब्स होते त्यांचे सगळ्यांचं तिथे डिटेल्स लिहिलेले होते. आम्ही तेही पाहायला गेलो आवर्जून. नंतर पूर्ण लोंगियावालामध्ये जसं बॅटल झालं होतं तो पूर्ण इतिहास, त्याच्यानंतर पूर्ण तिथे जे टर्माइन्स वगैरे कसं बिछवलेले काय होतं ते सगळं तिथे होतं. आणि एक म्हणजे इथे कॅशमध्ये कोणतं ट्रान्झॅक्शन्स होत नाही. फक्त आणि फक्त तिथे स्ट्रिक्टली लिहिलं होतं फक्त आणि फक्त आम्ही इथे ऑनलाईन पेमेंटच घेणार. फर्स्ट टाईम मी राजस्थानच्या टूरमध्ये इथे. शेवटी आपली आर्मी आहे, कुठेही चिटिंग नाही, काही नाही. हॅट्स ऑफ. नंतर जो एअरफोर्सचा सीन होता तो कसा एक्झिक्युटिव्ह झाला आणि कसं एअरफोर्स आलं आणि कसं एअरफोर्सने सकाळच्या पारीला सगळं
आपल्या इंडियन नेव्हीला हेल्प आऊट केलं तेही तिथे होतं. सगळं एन्जॉय करून संध्याकाळचे झाले होते अराऊंड 5. आम्ही तिथून निघालो होतो. सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. आणि जर लॉंग्यावालावाला वगैरे जाणार असाल ना, सो काहीतरी फूड कॅरी करा, कारण की तिथे हॉटेल वगैरे काहीच नाही आहे. संध्याकाळी 6 वाजता आम्ही आमचा लंच केला होता आणि गाडी वळवली हॉटेलकडे. भेटूया पुन्हा एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.